मी विधानसभेत घोषणा केली होती। आजपर्यंत सगळ्या कर्जमाफी योजनांमध्ये लगतच्या कर्जमाफी योजनेतले जे पात्र उमेदवार असतात त्यांना अपात्र करण्यात आलं। यावेळी आम्ही त्यांनाही 50,000पर्यंत पात्र करण्याचा निर्णय घेतला होता, पहिल्यांदा खास बाब म्हणून। परंतु रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वात सत्ता पक्षाचे आमदार मला भेटले आणि त्यांनी विनंती केली की त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी द्यावी, म्हणून पहिल्यांदा राज्याच्या इतिहासामध्ये कर्जमाफीमध्ये त्यांचाही समावेश करण्यात आलेला आहे। मुळामध्ये दुसरी जी अट होती की 26-27चेही पैसे भरले तर प्रोत्साहनपर पैसे मिळतील, ती 26-27ची अट जी आहे ती आपण काढून टाकलेली आहे। 25-26चे पैसे ज्यांनी भरले असतील त्यांना प्रोत्साहनपर अशा पद्धतीनं मदत मिळणार आहे। यामुळे काही शेतकरी जे अपात्र झाले असते ते सगळे पात्र झालेले आहेत आणि मला असं वाटतं आता देशातली आणि राज्यातली सगळ्यात मोठी कर्जमाफी 56 लाख शेतकऱ्यांकरता ही कर्जमाफी आपण त्या ठिकाणी जाहीर केली। राहुल गांधींना कदाचित या गोष्टीची कल्पना नसेल की प्रोएक्टिव्हली सरकारने कारवाई करून पेपर फोडणाऱ्यांना पकडलं आणि म्हणून ती परीक्षा पुढे नेली। पेपर फुटल्यानंतर नाही, त्याच्या आधी ही कारवाई महाराष्ट्र सरकारने आमच्या पोलिसांनी केलेली आहे आणि निश्चितपणे पुढची परीक्षा योग्य पद्धतीनं व्हावी याचं नियोजन चाललं आहे। त्याच्या तारखा देखील लवकरच आम्ही घोषित करणार आहोत। फक्त मला याची कल्पना नाही की राहुल गांधींनी हे ट्विट परदेशातनं केलं आहे की देशातनं केलं आहे, कारण ते बहुतांश वेळी परदेशात असतात, त्यामुळे त्यांना सगळी माहितीच असते असं नाही आहे। सर, त्यांनी 3 प्रश्न उपस्थित केले की एकतर या सगळ्या प्रकरणाचं उत्तरदायित्व तुम्ही स्वीकारावं, त्यासोबतच मुख्यमंत्र्यांनी हे देखील जाहीर करावं की तुम्ही नवीन परीक्षा कधी घेताय, आणि शेवटचा प्रश्न ज्यांचं वर्ष वाया गेलंय त्यांना त्या वयाच्या अटीमधून सूट देण्यात यावी, असे 3 प्रश्न त्यांनी उपस्थित। मला असं वाटतं की या तिन्ही गोष्टींचं उत्तर यापूर्वीच दिलेलं आहे। आपण प्रोएक्टिव्हली कारवाई केली आहे। ज्यांना पकडलं आहे ते तर आंतरराज्यीय गुन्हेगार निघालेले आहेत, इतरही राज्यांमध्ये त्यांनी कारवाई केलेली आहे। त्यामुळे ही जी कारवाई आपण केली यामुळे अनेक राज्यातली पेपरफूट वाचवण्याचं काम आपल्या सरकारने केलं आहे। राहुल गांधींनी पहिल्यांदा स्वतःकडे, स्वतःच्या पक्षाकडे, स्वतःच्या सरकारकडे पाहावं आणि त्याच्यानंतर हे बोलावं। आजच्या कॅबिनेटमध्ये कर्जमाफीच्या संदर्भातले काही निकष आहेत ते बदलले गेले, त्याच्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या वाढताना दिसून येते। मी विधानसभेत घोषणा केली होती। आजपर्यंत सगळ्या कर्जमाफी योजनांमध्ये लगतच्या कर्जमाफी योजनेतले जे पात्र उमेदवार असतात त्यांना अपात्र करण्यात आलं। यावेळी आम्ही त्यांनाही 50,000पर्यंत पात्र करण्याचा निर्णय घेतला होता, पहिल्यांदा खास बाब म्हणून। परंतु रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वात सत्ता पक्षाचे आमदार मला भेटले आणि त्यांनी विनंती केली की त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी द्यावी, म्हणून पहिल्यांदा राज्याच्या इतिहासामध्ये कर्जमाफीमध्ये त्यांचाही समावेश करण्यात आलेला आहे। मुळामध्ये दुसरी जी अट होती की 26-27चेही पैसे भरले तर प्रोत्साहनपर पैसे मिळतील, ती 26-27ची अट जी आहे ती आपण काढून टाकलेली आहे। 25-26चे पैसे ज्यांनी भरले असतील त्यांना प्रोत्साहनपर अशा पद्धतीनं मदत मिळणार आहे। यामुळे काही शेतकरी जे अपात्र झाले असते ते सगळे पात्र झालेले आहेत आणि मला असं वाटतं आता देशातली आणि राज्यातली सगळ्यात मोठी कर्जमाफी 56 लाख शेतकऱ्यांकरता ही कर्जमाफी आपण त्या ठिकाणी जाहीर केली। एसटी महामंडळाचे आजबाबत एक PPP डेव्हलपमेंट करण्याचा निर्णय घेतलेला कॅबिनेटनी, पण त्याच्यावरनं आता ज्या एसटी संघटना आहेत त्यातल्या कामगारांच्या आणि बाकीच्या विरोधकांचा असा दावा आहे की गव्हर्नमेंटच्या जागा लँड विकण्याचा हा प्रकार डाव आहे। पहिल्यांदा तर ज्या संघटनांनी सांगितलं आहे त्या संघटनांना मला हे विचारायचं आहे की एसटी तोट्यात आहे, त्याच्याकरता तुम्ही काही करताय का? काही उपाययोजना केल्या आहेत का? केवळ प्रत्येक गोष्टीवर टीका करायची आणि एसटी मात्र तोट्यात ठेवायची, हे बंद केलं पाहिजे। एकही जागा विकली जाणार नाही।
या ठिकाणी लॉंग टर्म डेव्हलपमेंटचा प्लॅन तयार करण्यात आलेला आहे आणि या जागांची लीज होणार आहे. जागांची मालकी ही सदैव ST महामंडळाचीच असणार आहे. त्यामुळे कुठलाही त्या ठिकाणी माहिती न घेता की गोष्टीला विरोध करायचा हे योग्य नाही आहे. पहिल्यांदा या सगळ्या संघटनांची जबाबदारी आहे की STच्या सगळ्या घोटाळ्यांना बाजूला करून ST फायद्यात आणली पाहिजे. या दृष्टीनं मात्र कुठलंही काम करताना ते दिसत नाही. सर, संघटनात्मक हल्ल्याच्या संदर्भामध्ये तत्कालीन सरकारचे गृहसचिव RVS मनी यांनी एक धक्कादायक खुलासा केलेला आहे. ते असं म्हणतायत की हा सगळा जो प्रकार 2008 साली झालेला मुंबईतला दहशतवादी हल्ला होता हा ISI आणि काँग्रेसचा प्लॅन होता. श्री मणी यांनी जे दावे केलेले आहेत हे प्रचंड धक्कादायक आहे. एक प्रकारे माझ्यासहित सगळ्यांना यातनं केवळ धक्काच बसलेला नाही तर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. काही गोष्टी त्या काळामध्ये मीही विधानसभेत उपस्थित केल्या होत्या आणि आपल्याला कल्पना असेल तर विधानसभेच्या पटलावर या संदर्भात इंटेलिजन्स काय होता हे देखील त्या काळात मी मांडलेलं आहे. त्यामुळे आता तर अशा प्रकारचं वक्तव्य येणं हे मला असं वाटतं अतिशय धक्कादायक आहे. माझी अपेक्षा आहे की या संदर्भात पाहिजे. नाशिकमध्ये ठाकरे आंदोलन करणार आहे. तुम्हाला स्वतः आव्हान केले की नागपूरमधल्या रामरक्षा आंदोलनात तुम्ही सहभागी व्हावे. माझी एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी किमान 2 पानं तरी रामरक्षेचे वाचावे. राजकीय आंदोलन रामाच्या नावाखाली करणं योग्य नाही आहे. मागच्या वेळेस ते रामरक्षा वाचू शकले नाहीत. मी देखील त्यांची तयारी असेल तर त्यांच्यासोबत रामरक्षा म्हणायला तयार आहे. मला पूर्ण रामरक्षा येते. समजा नसती आली तरी किमान वाचता तर यायला पाहिजे. तुम्ही रामरक्षा आंदोलन करता आणि रामरक्षाच वाचता येत नाही. हे कुठलं आंदोलन आहे तुमचं? उद्धव ठाकरे राष्ट्रीय स्तर पर भी अपील कर रहे हैं. उनका कहना है कि सोनम वांगचुक जिस तरह से उपोषण पर बैठे हैं कहीं ना कहीं उनको समर्थन सबने देना चाहिए और सरकार बहुत असंवेदनशील है ऐसा. देखिए, उद्धव ठाकरे जी एक हताश, निराश और फ्रस्ट्रेटेड व्यक्ति है. इनका राजनीति में कोई वजूद बचा नहीं है. ये जो सारी चीज़ें वो बोलते हैं